संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि आम्हाला सुकंता येथील थाली खायची होती म्हणून आम्ही आलेलो आणि इथे बघितलं तर हे अजून क्लोज होतं. 10 मिनिटं होती ओपन व्हायला. नंतर तिथे आतमध्ये आरती चालू होती मस्त आणि मग 7 वाजले. जशी 7 वाजले तशी आम्हाला तिकडे आतमध्ये एंट्री भेटली आणि संध्याकाळचे 7 वाजले होते म्हणून जास्त गर्दी नव्हती कारण जस्ट ओपनच झालं होतं. आणि अक्षय फोन ठेवून हँडवॉश करायला गेलेला तोपर्यंत मी इकडचा पूर्ण नकाशा जो आहे तो कॅप्चर केला माझ्या कॅमेरामध्ये आणि मी पहिल्यांदाच आली होती सुकंता येथे थाली खायला कारण खूप ऐकून होती. तर नंतर बघितले मस्त मोठमोठ्या 2 थाळ्या, त्यामध्ये बरेच अशा वाट्या दिल्या होत्या आणि मग दोन्ही बाजूनी तिन्ही बाजूनी प्रत्येक जण तिकडे वाढायला घाई करतो. बापरे म्हटलं, आपण आपल्या घरामध्ये एक पातळ भाजी आणि एक सुकी भाजी असते आणि कधी कधी स्वीट्स वगैरे असतं आपल्या जेवणामध्ये आणि चपाती राईस आणि इथे वाढायला म्हणजे बापरे एवढी गर्दी. एक जण वडा वाढतोय आणि एकदम बरंच काय काय, भेंडीची भाजी, फुलके, वेगळ्या वेगळ्या भाज्या 5-6 प्रकारच्या. मी विचार करत होती की आपण देतो एवढे पैसे पण हे संपायला पाहिजे बाबा, नाही संपलं तर मग आपण दिलेल्या पैशांचा काय उपयोग नाही होणार. मला झाला असा प्रॉब्लेम की उन्हाळ्यामध्ये मला नेहमी गरमी येते तोंडामध्ये, जिभेवरती, त्यामुळे मला तिखटपणा किंवा काही असं चावून खायच्या वेळेस खूप त्रास होतो आणि ते जात नाही. मग मी आज हेच विचार करत होती की आलोय तर एवढी मोठी थाली खायला, तर हे जर नाही संपलं तर मग अक्षय मला काही खायर नाही. म्हणून म्हटलं की जे गोड वगैरे देत होते माझ्यासमोर एवढं तोंडाला पाणी सुटत होतं पण म्हटलं की जोपर्यंत मी फुलके चपाती संपवत नाही, फुलके इवन भाजी वगैरे, तोपर्यंत गोड नाही खायचं. कारण एकदा का गोड खाऊन पाणी पिलं की मग पोट भरून जातं फुल, मग बाकीचं जेवण नाही जात. म्हणून कंट्रोल केलं कसं बसं आणि मग मी खायला सुरुवात केली. भेंडीची भाजी जी मला अशी घरामध्ये पण आवडते आणि इथे पण छान झालेली टेस्टी. आणि मग फुलके, जास्त करून मी हेच खाल्लं. आणि मेन म्हणजे इथे जे जास्त असं खाऊ शकतो पूर्ण त्यांच्यासाठी वर्थ आहे, टेस्टी पण आहे जेवण. तुम्हाला कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर. थँक्यू.